लय दमलाय का तुम्ही? नाही जास्त नाही, थोडीशी. का काय झालं? काय नाही, ते आपला नाही यार राणाजी, आत्ता पुस्तक वाचायचा मूड नाहीये माझा. फार दमलीये मी. आणि पुस्तक वाचायला मूड तयार केला तर? म्हणजे आलोच आलोच. अहो हे घ्या, तुमच्यासाठी बनवलंय. चहा आत्ता कोणी बनवला? अहो हळू बोला की. गोदक्काची नजर चुकून बनवलाय मी. बघा, म्हणजे ते मान खाली वाकून तिरक्या नजरेनं बघितलं की वाफा दिसत्यात. हा घ्या, वाफळता चहा घ्या. घ्या. कशाला? हे बघा, आता बाहेर मस्तपैकी चांदणं पडलंय. चांदण्याचा प्रकाश आणि मस्तपैकी वापरता चहा झाला की नाही पुस्तक वाचायचं मूड तयार. आता वाचा की. थांबा, मी आणून देतो. आओ नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे असं सगळं असेल तर मग मी पुस्तक वाचते म्हणून? असं काय करताय? तुम्हीच सांगितलं की उगा बाव खाऊ नका सा. घ्या वाचा. नाही नको, मला बाहेर जायचा कंटाळा आलाय आणि इथे चांदणही पडलं नाहीये. त्यापेक्षा आज पुस्तकच नको वाचायला. चांदणं खोलीत आणलं तर तुम्ही वाचाल ना पुस्तक? हो. हे घ्या, आलोच. तू कुठलं झाड लावणार? मी का सांगू तुला? तू आधी सांग मला कुठलं झाड लावणार आहेस ते. अरे अगोदर तू सांग मग मी सांगतो. तुम्हाला दोघांना पण कुठलं झाड लावायचं ते कळून झालं की नाही? येडं जायचं तुम्ही तर. तू लय शहाणा आहेस ना? मग तू सांग आधी कुठलं झाड लावणार आहेस ते. सांग की रे. सांग. काय सांगू माझ्या आयडिया? जा की तिकडे. का? काय रे पोरानो, ह्या कुंड्या घेऊन कुठे निघालायसा? अहो झाडं लावायला निघालोय. होय. झाड? कसली झाड? कामाची. जी झाडं आपल्याला उपयोगी पडतात ती, म्हणजे पाऊस पडणारी, सावली देणारी, ऑक्सिजन देणारी आणि जमिनीची धूप बी कमी करणारी असली झाडं लावालोय आम्ही. होय. ह्यात झाड लावणार आहेस? होय. मग एक काम करा, ह्याच्यात वडाची नाही तर पिंपळाची झाडं लावा. हा हा लावतो वडाचा आणि पिंपळाचाच लावतो. हा. अरे काय लावतो? अरे लेकानू, एवढ्याशा कुंडीत वडाचं झाड तुमच्या आज्यानं तरी लावलं होतं का पंजानं लावलं होतं? हा, सकाळ सकाळी मॅच गावलं होतो तुम्हाला चेष्टा करायला? तुम्हाला काय कळत नाही? होय, आम्ही आमच्या रानात सांगाल ते झाड लावणार. होय, रानात सांगाल ते झाड लावणार. मग चालतंय, नीट रानादाला विचारा, नाहीतर कुंड्या फुटून झाडं बाहेर यायची. बर चला आता मी जातो. चला. 100 कोंबड्या. सकाळ सकाळ गरम गरम पोहे म्हणजे. काका काय हो, रातच्याला उशीर झालता काय? हा, कंपनीत गेलो होतो, पेपर तयार केलं, मग तो वकील त्यात तुझ्या त्या परीक्षावाल्याला गाठलं, त्याच्या संगत बोललो, सगळी कामं करता करता लय येळ गेला. आता लय कटाळा आलाय बघ मला. हे घ्या. हे काय?
तुम्ही सांगितलं तसं अवध्यान मी सोडून दिला बघा पेपर. ठीक आहे पण एक लक्षात ठेवा सूरज, सर्टिफिकेट मात्र तुझ्या नावाने आहे ना, त्या अवध्याचा काय संबंध नाही. हा चालते त्याच्यात काय एवढं. बरं मी निघू का? नाही म्हणजे मला कोल्हापूरला जायचंय. त्या बाजाने दिलेल्या कोंबड्या एक्सपोर्ट झाल्यात की नाही ते बघायचं ना मला. चांगलाय की आपण मिळून जाऊया की. अरे आता या उन्हाताना तू कुठं दगदग करतोयस? हे बघ, आपला बिझनेस मोठा झाला की मग तू कंपनीत यायचं. अरे अशी किरकोळ कामं करायला यो संपतराव हाय की. काय काका असली कामं करायची नसतात सनिदा. हे बघ मी जरा जाऊन येतो, तोवर तू हितली कामं बघ. अरे काका, वहिनी कशी चालली आहे तयारी? जवळ झालंच बघा. मन लावून करा. आबांनी तुमच्यावर एवढा विश्वास टाकलाय तो तुटायला नको. वहिनी आबांचा आणि तुमचा विश्वास सार्थी करून दाखवणार बघा मी. आता एवढं परीक्षेचा रिझल्ट लागला की दणक्यात काम सुरू करतो बघा. परीक्षा? ते बिझनेस साठी द्यायला लागते. अहो तुम्ही काळजी करू नका. पास होणार म्हणजे होणारच हो मी. अभ्यासच एवढा केलता काय काका. हा तसा आपला सूरज लय हुशार आहे. पण सूरज आता जरा खाऊन घे, नाही तर कामाच्या नादात उपाशी राहशील. सुनबाई जरा आणते. सूरज, अरे बिझनेसच्या अशा बारक्या सारख्या गोष्टी बायकांना सांगायच्या नसतात, कामं होत नाहीत. त्यांच्यामुळेच तो व्हायलंय सगळं. त्यांना सांगायला पाहिजेच की. आणि त्यांच्यापासून लपून काय बी करणार नाही मी. त्यांनी विश्वास दावलाय मग त्यांना खरं सांगायला नको काय. काय काका तुम्ही सांगत्यासा. चल बरं चल. कसं बघा विश्वासाचा महापूरच आलाय घरात. तो विश्वास कसा घालवायचा हे चांगलं आलंय आमच्या डोसक्यात. काल काकासाहेबांचा हाल हवाल विचारायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? काल विसरलेच, आता विचारते. हा आता मात्र या काकासाहेबांना धारेवर धरायच पाहिजे. राणा, आजकल तू मेरे समझ के बाहर हो गए मर्दा. अरे आजकाल तुझा अंदाजच लागण झाला बघ मला. काय रे, काय झालं? अरे काल एवढं तोंड पाडून आलास. आपण झाड लावलंय ना व. आता मस्तपैकी आपण आपली बागसा जाऊया काय. चला.